रांगोळीसाठी आले आणि त्यावेळी पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत व्यस्तच होते. तेव्हा श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी एक वीट दिली. विशेष रूप दिसते नाही ठेवली असं म्हणजे मी आलेली होते. आणि आज आपण मनापासून प्रार्थना करते की प्रकारच्या रांगोळीसोबत. नमस्कार, आज संसार वेल चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करते जया. आणि आज मी वेगळाच एक व्हिडिओ घेऊन आले, तो म्हणजे रांगोळी. आता आज आमच्या आर्यभट्ट अबॅकस अकॅडमीचं आज नॅशनल लेवल कॉम्पिटिशन असल्यामुळे मी ह्या ठिकाणी रांगोळी काढत होते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, पण व्हिडिओ हा नक्की पहा. आजच्या या सुंदर आणि प्रसंग व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आपली भारतीय संस्कृती, सण उत्सव व्रत वैकल्य आणि घराच्या अंगणात काढली जाणारी रांगोळी याला खूपच मोठं महत्त्व आहे. आज आपण अशाच एका पवित्र विषयाबद्दल मी बोलणार आहे आणि आज अशीच एक एकादशी आणि रांगोळी एकत्रच एका व्हिडिओमध्ये आहे. आता मैत्रिणींनो, एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते भगवान विष्णू, विठ्ठल रुक्माई आणि उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन, मंदिरातलं वातावरण आणि भक्तीने भरलेला संपूर्ण असा दिवस, बरोबर ना? आणि या भक्तिमय वातावरणाला आणखी एक सुंदर बनते ती म्हणजे आपल्या घराच्या अंगणात काढलेली सुंदर रांगोळी. आता रांगोळीबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी रांगोळी हे खूप शुभ असं समजलं जातं. आणि हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पक्षातील 11वी तिथी म्हणजेच एकादशी असते. तर आज आमच्या आर्यभट्ट अकॅडमीच्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशनच्या दिवशी रांगोळी आणि आपली पंधरवाडी एकादशी ह्याचा एकत्र मिलाप आलेला होता. म्हणून मी ठरवलं की आज स्वागतासाठी पाहुण्यांच्या एक साठी एक रांगोळी काढावी आणि एकादशीसाठी पांडुरंगाची रांगोळी काढावी, हो ना? तर मग एका महिन्यात साधारण 2 एकादशी येतात. एक शुक्ल पक्षात असते आणि एक कृष्ण पक्षात असते. त्यामुळे वर्षभर अनेक एकादशी साजऱ्या केल्या जातात, बरोबर ना? तर प्रत्येक एकादशीचे वेगळे धार्मिक महत्त्व सांगितले जाते. एका एकादशीचे विशेष प्रसिद्ध आहे, जसे आषाढी एकादशी, कार्तिकी किंवा निर्जला एकादशी असेल. तसेच देवशयनी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी. यापैकी महाराष्ट्रात आषाढी एकादशीला खूपच महत्त्व असतं, नाही का? आता ही जी रांगोळी काढत आहे ना मी, पट्टीतली रांगोळी आहे आणि ही म्हणजे मी पाहुण्यांच्या स्वागतासाठी काढलेली आहे. खूप छान असे रंगांचे कॉम्बिनेशन आणि त्यासाठी बोलायचंच झालं तर रांगोळी ही मला खूप आवडते. माझं लहानपणापासूनच एक छंद आहे. मी कुठेही क्लास वगैरे काही केलेले नाहीत, पण मला कलर कॉम्बिनेशन वगैरे किंवा रांगोळी, कुठले सणवार उत्सव असतील तर मला पहिलं रांगोळीचं हे आहे वेळ थोडंसं. तर अशा वेगवेगळ्या कलाकृती म्हणून मी आपल्या चॅनलवर मी मध्ये पण एकदा सांगितलं की पाककृती असेल किंवा इतर कलाकृती असतील, अशा वेगवेगळ्या कलाकृतींचाच आपला चॅनल आहे. तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझी रांगोळी कशी वाटते ते नक्की सांगा. आता खरं तर बोलायचं झालं ना मैत्रिणींनो, तर आजच्या डिजिटल युगात आपण मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये खूप वेळ घालवतो, नाही का? तर नवीन गोष्टी शिकणे हे नक्कीच चांगले आहे, पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीला, सुंदर परंपरा जाणून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण आजी आजोबांकडून जुन्या रांगोळीच्या डिझाईन शिकून घेतो किंवा आईकडून सणांची माहिती जाणून घेतो, संतांच्या अभंगांचे अर्थ समजून घेतो आणि एकादशीच्या सारख्या धार्मिक दिवसांचा खरा अर्थ समजून घेतो. तो केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर चांगले विचार जपण्यासाठी किंवा दिवसाची सुरुवात किंवा दिवस साजरा करण्यासाठी. तर आज ही पहिलीच माझी एक कार्यक्रमासाठी पहिली रांगोळी आहे असं काही नाही. मी याच्या अगोदरही बरेचशाच वेळा कॉम्पिटिशनसाठी अशा वेगवेगळ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. आता रांगोळीबद्दल सांगायचं झालं ना, तर रांगोळीत दिवा काढणं किंवा प्रत्यक्ष दिवे लावणे ही देखील खूप सुंदर परंपरा आहे. दिवा म्हणजे प्रकाश. अंधार दूर करून प्रकाश देण्याचे काम नक्कीच दिवा करतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अज्ञान, नकारात्मक विचार आणि वाईट गोष्टी दूर करण्यासाठी ज्ञान, सकारात्मकता आणि चांगले विचार याचंही प्रकाशन आपल्या जीवनात यावा असा सुंदर अर्थ असा दिवेशा किंवा रांगोळीशी जोडून नक्कीच घेतला जातो. आता रांगोळीबद्दल बोलायचं म्हटलं तर रांगोळी काढताना आपण फक्त रंग आणि रेषा वापरत नाहीत, आपण आपल्या मनातील कल्पना या रांगोळीमध्ये उतरवत असतो. एक छोटीशी रांगोळी काढण्यासाठी सुद्धा संयम, एकाग्रता आणि कल्पकता याला जरुरी असते. ठिपके व्यवस्थित मांडणे किंवा त्यांना रेषांनी जोडून एकत्र करणे किंवा योग्य आकार तयार करणे किंवा त्यामध्ये रंग भरणे या सगळ्याच प्रक्रियेत आपली एकाग्रता ही महत्त्वाची असते. म्हणून ही रांगोळी ही इतकी सुंदर कला आहे ना मैत्रिणींनो, खरंच खूप सुंदर कला आहे. आपल्या घरातील आजी किंवा आई मोठ्या व्यक्तींनी रांगोळी काढताना आपण अनेकदा पाहत असतो. त्यांच्या हाताची साधीशी रांगोळी खूप सुंदर वाटते, कारण त्या रांगोळीमध्ये फक्त रंग नसतात, तर वर्षानुवर्षांची परंपरा, संस्कार आणि आठवणी असतात.
पूर्वी प्रत्येक दिवशी अंगणात साधी रांगोळी काढली जायची. आजच्या धावपळीच्या जीवनात ही परंपरा काही ठिकाणी कमी झालेली दिसून येते. सण उत्सवांच्या दिवशी अजूनही अनेक घरांमध्ये रांगोळी खूप छान अशा काढल्या जातात आणि सण उत्सवांमध्ये रांगोळीशिवाय तो सणही अधोरच राहावा वाटतो, नाही का? ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही आपली जबाबदारी नक्कीच आहे. कारण की आपण जे करू तेच आपले मुलं पुढं करणार, हे मात्र नक्कीच. मला असं वाटतं की ओळख करून देण्यासाठी एका बाजूला देवाचे नामस्मरण, भजन, कीर्तन आणि भक्ती आणि दुसऱ्या बाजूला अंगणात सुंदर रांगोळी, फुलांची सजावट आणि दिव्यांचा प्रकाश. या सगळ्यांमुळेच घरात एक वेगळंच प्रसन्न वातावरण तयार होतं. तसेच रांगोळीच्या रंगांमध्ये जसा विविधतेचा सुंदर मिलाप असतो, तसाच आपल्या समाजातही वेगवेगळ्या परंपरा, विचार आणि संस्कृतीचा अजूनही एकत्र आपण पाहतो आणि राहतो. आता मी आज जी रांगोळी काढणार होते ना, ती एकादशीच्या दिवशी असल्यामुळे माझ्या सुंदर अशी डोक्यात कल्पना आली आहे की विठ्ठलाच्या मूर्तीचा हात कमरेवर ठेवून विटेवर उभी असलेली स्वरूप प्रसिद्ध आहे. हे रूप भक्त पुंडलिकाच्या कथेशीच जोडलेले आहे, परंतु महाराष्ट्रात मध्ये श्री विठ्ठल किंवा विठोबा या नावाने ओळखले जाते. तर पंढरपूरच्या विठ्ठलात मंदिरामध्ये हे सुद्धा मुख्य देवता ही विठ्ठल असून त्या विठ्ठलाचे हात नेहमीच कटेवर असतात. तर त्यानुसार लोकपरंपरेनुसार पुंडलिकाने त्यांच्या आईवडिलांच्या मनापासून सेवा करतात. भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी आले आणि त्यावेळी पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्तच होते. त्याने श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी एक वीट दिली आणि भक्तांच्या मातापितांप्रती असलेली सेवा आणि भक्ती पाहून भगवान कृष्णही विटेवर उभे राहिले आणि त्याचं स्वरूपच पंढरपुरात विराजमान झालं, अशी एक श्रद्धा आहे. तर म्हणूनच विठ्ठलाच्या रूपात हात कमरेवर आणि पायाखाली वीट हे विशेष रूप दिसते, नाही का? तर पांडुरंगासोबत रुक्मिणी म्हणजे रुक्माई यांचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. पंढरपूर प्रसिद्ध असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर म्हणून ओळखले जाते आणि प्रत्येक एकादशी म्हटलं की पहिलं रूप म्हणजे पांडुरंगाचंच आपल्या नजरेसमोर येते. म्हणून मीही आज कटेवर हात ठेवलेली पांडुरंगाची अशी एकदम साधी सरळ अशी रांगोळी काढली. तर आजची रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. हातामध्ये भगवा झेंडा, गळ्यात तुळशीची माळा, मुखात विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाची भक्ती, हे वारकरी सुंदर चित्र दिसून येतं एकादशी म्हटल्याच्या नंतर. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेणे एवढाच अर्थ होत नाही, तर आईवडिलांची सेवा, दुसऱ्यांशी प्रेमाने बोलणे, वागणे, मनात त्यांच्याबद्दल विचार चांगले ठेवणे, अहंकार दूर ठेवणे आणि गरजू व्यक्तींशी मदत करणे, ही देखील भक्तीचंच एक रूप आहे. आणि संत परंपरेतून हा असा संदेश मिळतो आपल्याला, माझा विठ्ठल माझ्या मनात आहे. आणि पंढरपूरच्या जाण्याचा मार्ग म्हणजे केवळ रस्ताच नाही, तो श्रद्धा, प्रेम आणि नामस्मरणाचाही एक मार्ग आहे. मी मात्र पांडुरंगाची रांगोळी काढत होते आणि छोटे छोटे पांडुरंग एवढे मस्त मजेमध्ये शेजारी वगैरे उभे होते माझ्या. इकडून तिकडून पाहत होते रांगोळीसोबत. मला एक भीती होती की मुलं रांगोळी मोडतात की काय, परंतु त्यांनी खूप छान रांगोळी ठेवली, असं म्हणजे खूप वेळ पाहत होते. त्यांनाही आश्चर्यचकित वाटत होतं. माझ्यासाठी ते आश्चर्य नव्हतं, पण मुलांना खूप आश्चर्य वाटत होतं. आजूबाजूची मुलं सगळीच माझ्याकडं रांगोळीकडं पाहत होते. लहान मुलांना रंग वगैरे म्हटलं की खूप उत्सुकता वेगळीच असते. आता पांडुरंग म्हणजे केवळ पंढरपूरच्या मंदिरात उभे असलेले दैवतच नाही, तर भक्ताच्या मनात असलेली श्रद्धा आहे. आईवडिलांच्या सेवेत, गरजूंच्या मदतीत, प्रेमळ शब्दांमध्ये आणि चांगल्या कर्मामध्ये सुद्धा विठ्ठलाचाच वास आहे, असं मला वाटतं. म्हणूनच आपण पांडुरंगाकडे एकच मागणं मागूया, हे विठ्ठला, आमच्या मनात नेहमी चांगले विचार ठेव, आमच्या हातून चांगले कर्म घडू दे आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख समाधान नांदू दे. तर आजचा व्हिडिओ हा माझा स्पेशली यासाठी होता की माझ्या धावपळीच्या ह्याच्यातून मेसचं सगळं आवरावरी करून मी आज एका लॉन्सवर आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी आलेली होते. आणि आज आपण पाहिलं की एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा, नामस्मरण आणि चांगल्या विचारांचा दिवस आणि रांगोळीची म्हणजे कला, परंपरा, संस्कार आणि आपल्या घरच्या अंगणातली सुंदर स्वागत. आपल्या संस्कृतीत प्रत्येक परंपरेमागं काही ना काही सुंदर विचार दडलेला असतो. म्हणून परंपरा जपूया आणि तिच्या मागचा अर्थही समजून घेऊया. घराच्या अंगणात रांगोळी काढूया, देवाचे नामस्मरण करूया आणि आपल्या मनातही चांगुलपणाची एक सुंदर रांगोळी सजूया. विठ्ठलाच्या चरणी माझ्या मनापासून प्रार्थना करते की आपल्या सर्वांच्याच घरात सुख, समाधान, आरोग्य आणि प्रेम आनंदात नांदो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींना, परिवारांना नक्की शेअर करा. अशाच आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या सुंदर अशा आपल्या संसारवेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तर आजची माझी पाककृती तर नक्कीच तुम्ही पाहिलेली आहे, पण माझी आजची ही कलाकृती म्हणजे सुंदर पांडुरंगाची रांगोळी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा.
एक छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बाय बाय, भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला आता एवढं झाल्याच्या नंतर फोटोग्राफी तर नक्कीच झाली पाहिजे इतक्या सुंदर रांगोळीसोबत, म्हणून मी अशा वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळीसोबत फोटो काढून घेतले. आणि उद्या मी ह्याही एका रांगोळीचा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर व्हिडिओ हा नक्की पहा उद्याचा पण सुंदर अशा रांगोळीचा. बाय बाय.